बाहेर बसलेली चला हॅलो 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 हरे राम कृष्ण
रूपा
हरिभक्ती कराय आमचे गुरुबंधू बाप्पा महाराज फोटो दिवाकर त्यांना साठी हरिभक्ती करायला आमचे परम मित्र बाळासाहेबजी महाराज रसा ते गाव आहे आमच्या
तुझ मागणे ते देवा सेवा आनंद घे देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तींचारी तुका म्हणे नाम तेने पुरे माझे काम संत संगती सर्व काळ थोर करी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी
महायोग पीठे तटे भीमरच्या वरम पुंडलिकाय दासो मुनीन्द्रै समागच्छ तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयुष्टमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनोहरि मस्तकमाजे पाया करी संतांच्या मस्तकाने पायावरी राहो निरंतर संतांच्या श्री संतांचे वातांच्या करी साष्टांगे करी दंडवत काय माझी वाणी मानील संतांशी रंजो चित्ताशी आपुल्या तेथे मला काय कोणतो विचार आत्मावया पार महिमाचा आत्मरूप गणेशु केले स्मरण होय सकल विद्याचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार येता तुझ मागणी ते देवा आम्हा तुझी चरण सेवा आनंद घे देशी तरी रिद्धी सिद्धी मुक्तीचारी अखिल गोड ब्रह्मांड नाही थोडं पुढे सरकलो सर पुढे यायला पुढे कोणी बसेल अगोदरच बसले म्हणजे मग काही ताण नाही त्याचा पुन्हा येऊन बसले नगरपालिका होऊन जर लोक रिकाम्या जागी चालत राहतात म्हणजे कमाल आहे ना अगोदरच बसले की उठीत नाही ते असो अगोदरच बसलं नगरपालिकेला काहीच करता येत नाही अगोदर बसले काय बसले ते जिथेच बाईक विटाळा Thank you.
हरी नमस्कार सद्गुरूंच्या चरणाला आपण धन्यवाद नमस्कार केलेला आहे. ज्या श्रीगुरूकडून आपल्याला काही बोलता येतं, घेता येतं, पाहता येतं आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाईट विचार सर्व संपवून जाऊन चांगले विचार आपल्या अंतःकरणामध्ये येतात. अशा श्रीगुरूला नमन केलं पाहिजे. श्रीगुरूच्या नमनानं माणसाचं कार्य सर्व सिद्धीला जातं. ही एक जगात फक्त ताकद श्रीगुरू आहे. आणि चोपदाराची कंडिशन असायची त्याच्या बायको पाया पडत नाही. पण ते आमच्या कुणी ना घेतलं आम्हाला त्याच्या पाया पडावं लागतं. त्याची बायको त्याच्या पाया पडत नाही, साखरेला पाया पडत नाही, दिवाळीला पाया पडत नाही. आणि किंवा पण पाया पडत नाही. ती म्हणते मला माहिती तू कसा आहे म्हणून. किंवा म्हणला तू पर म्हणता महाराज माया पाया पाडला. तो का पडत होता का, पण तू येणार त्याच्या गाडीतून घेतलास. येण्याचा लायक इथेच का तू कसं मी आता सांगितलं तुला चोपदार लांबच राहिलं पण तुला भाजणार सुद्धा येऊ देत नाही. विठाला चोपदार खरेदी होते गरुड हनुमंत पुढे. हे सगळे कीर्तनामध्ये असले तर कीर्तनाची ती शोभा आहे, रंगदैवत आहे. कारण हे कीर्तनाचा श्रृंगार आहे. याला कीर्तनाचा श्रृंगार म्हणतात. म्हणून मग वाटत होतं की मला काय असं काय नाही काय असं ना 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 ना. पण ते न येऊ दिलं नाही तर हे लगेच पकडलं. त्याला माहिती उंदराची शेपूट आहे. उंदराची शेपूट आणि पालीची शेपूट लगेच कळती माणसाला. दुर्बत कोणतं हे कळतंय तुम्हाला. उंदराची शेपूट कळाली वाळवंटापासून पर्यंत. पण याला वाटलं पाली शेपूट धरावं का सापा शेपूट धरावं. भानगडी येत ना लय मोठ्या कथा आहे. आता हे घरच्या आलंच का तुमच्या इथं घरीच आहेत का ते तर हा मग जमता मग याची बॉम्बा मग काहीच होत नाही. नाही तर घरचे जर आले असेल ते घरी गेले म्हणल्याची इतके दिवस फिरून काय केलं काही नाही बाय काय ना माणसं इतके बायकाय ना माणसं नीट केलं. रावण कोण नीट केलं. रावण बायकोनच नीट केलं. ते कोण ऐकत होता का. रावण बायकोनच नीट केला. बायकोनं सांगितलं जर तुम्ही सीताला नेऊन घातलं नाही तर तुमचं लंका नगर तुमच्या हातात राहणार नाही आणि तुम्हाला बी इथं राहता येणार नाही. विठाला एवढी ताकद त्या परमात्माच्या नामामध्ये, एवढी शक्ती त्या परमात्माच्या नामामध्ये. गरुड हनुमंत पुढे पाठी वाट स्वर्गीचे सुरवर घेऊन आले गोमाट. मग कुठे घेऊन आले. दुसरीकडे कुठे येणार ते घेऊन. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत स्वर्गीचे सुरवर वाळवंटा स्वर्गीचे सुरवर घेऊन आले गोमाट. स्वर्गीचे सुरवर मग आले पण कुठून येते कुठून कुठून. पहिले गाड्या पाहिल्यात लग्न येत तर विचारित होते बाबा अरे किती गाड्या आहेत ते बघा. मग ते गाड्या बघायच्या म्हणजे कोण सांगून लग्न यायचं असलं ना गाठ सावली मग ते तिकडे जायचे गाड्या बघायचे. मग ते पोरग सांगायचं येऊन आपला बाबा नाही म्हणजे तो स्वर्गीचे सुरवर घेऊन आले बोबाट
मग कुठं गाड्याचं पुढ कुठं आहे? म्हणले शेंडाई छालाय वड म्हणे आणि मागायची गाडी माग आहे. शेंडाई छाला मागायची गाडी माग आहे म्हणे हो. वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. म्हणून जर माणसासाठी जर माणूस सासरवाडीला गेला तर माणूस उपाशी मरत नाही. आणि माणसं घरी तुझ्या सासरवाडीला गेला बेसन भाकरीवरच वापस आला विठाला. माणसं जगामध्ये चांगले तेवढे तुमच्या देवाकडे येते देव आहे तरी कसा म्हणजे काय सांगावं आमच्या. कीर्तन झाले 11:15 जायचे. मग हे आभार जर आलं शिकजर आता पाकड्या घालता येणार नाहीत काढता येणार नाही आणि जेवारी वाया जाईल कुठली दंड वाया जाते. पाकड्या घालायला जेवारी कुठं आला तुमचे घालते का गोळा लागतच नव्हता विठाला. लहानपणी लहान लेकराला काय देतात? लहानपणी लहान लेकर त्याला देता येत नाही म्हणजे आईला पाजायच्या अगोदर त्या लेकराला काय देतात? त्याला देतात गोळा. त्याला काय देतात? गोळा. आज बेसनात नव्हता गोळा आणि म्हणून मग ते आपण धपाट्यात एवढं नरम झालं होतं बेसनात पहिलं की तोंडात घालायचा गोळा. गट खांदवा मी आता 3.5 खाल्ले. हो ना जेवायचंच नव्हतं मला. मी म्हणलं होतं का नाही माझे भक्त आहेत डॉक्टर साहेब. ते मला आरतीचे गाणे म्हणतो. आरतीच्या गाण्यामध्ये मी बसलोय मस्त म्हणजे तुम्हाला बरं वाटतं ऐकणाऱ्याला वाजणाऱ्याला बरं वाटतं आणि लांब बसलेल्या माणसालाही बरं वाटतं. तुळजापूरची अंबाली घरी पाहुनी तुळजापूरची अंबाली घरी पाहुनी वारीची आई तुला डोकी लावणी वारीची आई तुला डोकी लावणी वारीची आई तुला डोकी लावणी वारीची आई तुला डोकी लावणी. आता इतके म्हणजे पण पाऊड आलाच नाही ना. याच्यानं मी सोडून दिलं ते रातभर म्हणा पाऊडच नाही मग पाय मोडला पण पाऊड आला. आता तुम्ही एवढ्याने माणसासमोर बसलेले मी तुमच्या पाया पडतो. आता जरी नाही द्यायला तर कीर्तन झाल्यावर तुम्ही 10,000 रुपये तरी द्या नो. मोठं नशीब म्हणून मला सांगा तुका म्हणे नाम तेने पुरे माझे का म्हणून एकदा त्याचं भजन करा. त्या या कमिटीच्या वतीनं ऋण निर्देश महाराजांनी अतिशय गोड भाषेमध्ये भक्ती वेदांत तशी परभणी जिल्ह्याला महाराज देणगी गुरुवर्य रंगनाथ महाराजांपासून
शबास, टाळ्या वाजवा सर्व मंडळी. महाराजांचे आजोबा रंगनाथ महाराज गुरुजी परभणीकर यांचे विनेकरी होते, म्हणून तुम्हीच मला महाराज ते माझ्या वडिलाची निराशे गा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. खरोखर पांडुरंगाचं भजन इतकं सहजपणे आणि